पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतं एकवटली, सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया. तर ममता बॅनर्जींच्या सरकारविरोधात मतदारांनी रोष व्यक्त केला. ममतांना कंटाळलेल्या जनतेनं हिंदुत्वाला मत दिलं, सुवेंदू अधिकारींची टीका. देशाच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगालचा विजय महत्त्वाचा होता. खोट्या गोष्टी सांगून जिंकू शकत नाही हे या विजयाने दाखवून दिलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील कलांवर विनोद तावडेंची प्रतिक्रिया. आसाम आणि पुदुच्चेरीमध्येही आमचं सरकार बनणार, तावडेंची प्रतिक्रिया. तमिळनाडूमध्ये सर्व जागांवरील प्राथमिक कल हाती. प्राथमिक कलानुसार डीएमके 60 जागांवर आघाडीवर, एआयडीएमके 65 जागांवर आघाडीवर, तर टीव्हीके हा पक्ष 109 जागांवर आघाडीवर. कलानुसार टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर. 1967 नंतर तमिळनाडूत पहिल्यांदाच तिसऱ्या पक्षाची सत्ता येणार. 1967 पासून तमिळनाडूत द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची सत्ता असायची. तब्बल 59 वर्षांनंतर तमिळनाडूच्या राजकारणात हा मोठा उलटफेर होताना दिसतोय. सर्वात मोठा गड मानल्या जाणाऱ्या चेन्नईमध्ये डीएमकेची पिछेहाट. चेन्नईमधल्या सर्व 16 मतदारसंघात डीएमकेची पिछाडी. एम के स्टॅलिन यांना धक्का बसण्याची शक्यता. चेन्नईतील अभिनेता विजयच्या घरी जल्लोष. अभिनेता विजयच्या कुटुंबियांकडून घरात मोठा जल्लोष. तमिळनाडूत टीव्हीके पक्ष स्पष्ट बहुमताच्या वाटेवर. टीव्हीके सध्या 109 जागांवर आघाडीवर. तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलापती यांचा पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण. चेन्नईमध्ये टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लाडू पेढे भरवत जल्लोष. तमिळनाडू टीव्हीके बहुमताच्या उंबरठ्यावर. तर तमिळनाडूत अभिनेता विजय थलपतीच्या टीव्हीकेला काँग्रेस समर्थन देण्याची शक्यता. थलपती काय भूमिका घेणार याकडे लक्ष. केरळमध्ये कलांमध्ये काँग्रेसला बहुमत. डाव्यांच्या एकमेव गडालाही काँग्रेसकडून सुरुंग. कलांमध्ये काँग्रेस 100 जागांवर आघाडीवर, तर डावे पक्ष 37 जागांवर आघाडीवर. केरळम राज्यात डाव्यांच्या हातून सुटण्याची शक्यता. केरळमच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं चर्चेत. चेन्नीथला व्ही सतीशन, केसी वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. केरळमध्ये विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन पिछाडीवर. केरळमध्ये उलटफेर होण्याची शक्यता. काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल. काँग्रेस 100 जागांवर आघाडीवर. आसाममध्ये कलानुसार भाजपची बहुमताकडे वाटचाल. आसाममध्ये भाजपची एकतर्फी आघाडी. भाजप 97 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस 26 जागांवर आघाडीवर. संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार. दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी विजयाचा जल्लोष होणार. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गर्दी. राहुल, प्रियंका गांधी सेना असे लिहिलेले पोस्टर्स हातात घेतले. भाजपला सत्ता का द्यावी असा पोस्टर्सवर आशय. दिल्लीमधील भाजप मुख्यालयामध्ये निकालापूर्वीच पुरी आणि मिठाई तयार करण्याची लगबग. 5ही राज्यामध्ये भाजप मुसंडी मारणार असल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास. ज्या प्रकारचे निकाल समोर आले ते बघता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला यश मिळाले. तामिळनाडूत डीएमकेचा पराभव हे सिद्ध करतो की देशभरात नरेंद्र मोदींची लाट. भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींवरील विश्वासाचा विजय होत आहे. अजित गोपछडेंची प्रतिक्रिया. ममता सरकारच्या काळामध्ये अनेक स्वयंसेवकांच्या हत्या. या हत्यांच्या पापाचं फळ आज ममता सरकार भोगत आहे. खासदार अजित गोपछडेंची ममता बॅनर्जींवर टीका. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार. भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या गुंडगिरीचं पतन होईल, बन यांचा हल्लाबोल. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. जिलेबी वाटत, बँड लावून कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. सुरुवातीच्या कलांवर निष्कर्ष काढणं चुकीचं. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल निवडणुकांमधील कल आता ओळखता येणार नाही. काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया. देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून बसले होते. पटोलेंचा हल्लाबोल. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणार नाही. केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. तमिळनाडूमध्ये आमची आघाडी सत्तेमध्ये येईल. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी व्यक्त केला होता विश्वास. बारामतीत सुनेत्र पवार 1,21,885 मतांनी आघाडीवर. बारामतीत आतापर्यंत करुणा मुंडे 68, बिचुकलेंना 65 मतं. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक.